हॅलो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन, म्हणजे फ्रॅक्शनचाच एक छोटा पुढचा टॉपिक आहे की ऍडिशन, म्हणजे फ्रॅक्शन दिलेले आहेत आणि त्या फ्रॅक्शनचं ऍडिशन कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत, जो की जेव्हा न्यूमरेटर सेम आहे, ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन मध्ये दोन कन्सेप्ट आहे. म्हणजे ऍडिशन कधी करायचं जेव्हा डिनॉमिनेटर सेम आहेत, आणि ऍडिशन कधी करायचं जेव्हा डिनॉमिनेटर सेम नाही. आता ह्या प्रत्येक कन्सेप्टचा आपण एक एक एक्झाम्पल घेऊन ती कन्सेप्ट मी तुमच्याशी क्लिअर करते एकदम सोप्या भाषेमध्ये. तर पहिला एक्झाम्पल आहे बघा, 4/8 प्लस 3/8. आता बघा इथं काय दिसतंय तुम्हाला, ऍडिशनचं एक्झाम्पल आहे फ्रॅक्शनचं, पण तुम्हाला काय सेम दिसतंय इथं, डिनॉमिनेटर सेम आहे. जेव्हा आपल्याला फ्रॅक्शनचं ऍडिशन करायचंय आणि डिनॉमिनेटर सेम आहे तेव्हा आपण कुठला स्टेप फॉलो करणार आहोत ते तुम्ही लक्ष देऊन बघा. आता जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतो तेव्हा ह्या दोन्ही डिनॉमिनेटर पैकी फक्त एकच डिनॉमिनेटर घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतो तेव्हा दोन्ही पैकी एकच डिनॉमिनेटर घ्यायचा. म्हणजे 8 इथं 2 आहे, तर पण त्याच्यापैकी आपण फक्त एक घेतलेला आहे, कारण हा रूलच आहे जेव्हा लाईक फ्रॅक्शन आपण ऍडिशन करतो. आणि वरच्या नंबरचं आपण ऍडिशन करून घ्यायचं आहे. आता 4 प्लस 3/8. आता 4 प्लस 3 7/8. आणि याच्यामध्ये आपल्याला जे पण आन्सर येईल त्याला आपण लोएस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असतं. आता लोएस्ट फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करायचं, तर 7/8 कुठल्या तरी एका टेबल मध्ये आहे का, नाहीये. 7 आणि 8 कुठल्याच टेबल मध्ये आपल्याला भेटणार नाही, म्हणजे हाच ह्याचा लोएस्ट फॉर्म आहे आणि हेच ह्या फ्रॅक्शनचं ऍडिशन आहे. म्हणजे जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतो तेव्हा ऍडिशन करण्यासाठी ही स्टेप फॉलो करायची. आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात राहू द्या की आपण फ्रॅक्शनचं ऍडिशन कधी करू शकतो, जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतील तरच आपण फ्रॅक्शनचं ऍडिशन करू शकतो. जर डिनॉमिनेटर सेम नसतील तर आपण फ्रॅक्शनचं ऍडिशन करू शकत नाही. आपल्याला तेव्हा डिनॉमिनेटर सेम करायचे असतात आणि नंतर ते फ्रॅक्शन सॉल्व्ह करायचं असतं. तेच आपण पुढच्या एक्झाम्पल मध्ये पाहणार आहोत. जेव्हा डिनॉमिनेटर सेम नसतं तेव्हा ते डिनॉमिनेटर सेम कसं करायचं आणि ते एक्झाम्पल सॉल्व्ह कसं करायचं ते आपण पाहूया. आता पुढचं एक्झाम्पल आहे बघा, 3/4 प्लस 4/12. आता हे फ्रॅक्शन आहे. आता इथं तुम्हाला डिनॉमिनेटर सेम दिसतंय का, नाही. मग जेव्हा डिनॉमिनेटर सेम नसतं तेव्हा आपण त्याचं ऍडिशन करू शकत नाही. तेव्हा आपल्याला त्याचे डिनॉमिनेटर सेम करून घ्यावे लागतात आणि मग ऍडिशन करावं लागतं. आता डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्याचा एलसीएम फाइंड करावा लागतो. एलसीएम फाइंड करण्यासाठी आपल्याला ते प्राइम फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व्ह करून घ्यावं लागतं. आता ते पहिल्यांदा आपण पाहूया बघा. आता 4 ला 2 ने डिवाइड होतो. 2 2 जा 4, 2 1 जा 2. इथं पण 2 न होतं. 2 6 जा 12, परत 2 2 3 जा 6, परत 3 3 3 जा 1. म्हणजे 4 चे काय फॅक्टर्स पडलेले आहेत, 2 मल्टिप्लाय बाय 2. आणि 12 चे काय पडलेले आहेत, 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3. आता जे कॉमन फॅक्टर्स असतील ते आपण एकदाच घ्यायचे आणि जे कॉमन फॅक्टर नाही ते ऍज इट इज ठेवायचे. म्हणजे बघा 2 2 जा 4 आणि 4 3 जा 12. तर मग आपल्याला याचा एलसीएम काय भेटलेला आहे, तर 12 आपल्याला याचा एलसीएम भेटलेला आहे. तर मग एलसीएम जेव्हा आपल्याला याचा 12 भेटला तेव्हा आता पुढची स्टेप काय असते ते आपण बघूया. चला आता पुढचं तर आपल्याला एलसीएम तर 12 भेटलेला आहे, पण आपल्याला याचा डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी 4 च्या टेबल मध्ये 12 कितव्या नंबरला आहे, 3 नंबरला. म्हणजे 4 ला आपण 3 न मल्टिप्लाय केलं, 4 मल्टिप्लाय बाय 3. जर आपण खाली 3 न मल्टिप्लाय केलं तर वरती पण आपण 3 न सेम मल्टिप्लाय करायचं. आता इथं बघा ऑलरेडी आपल्याला 12 आहे, तर 12 असल्यानंतर आपल्याला 1 नी मल्टिप्लाय करण्याची गरज आहे. मग आपण जर खाली 1 नी मल्टिप्लाय केलं तर वरती पण आपण 1 नच मल्टिप्लाय करायचं. आता बघा 4 3 जा 12, 3 3 जा 9, 12 1 जा 12, 4 1 जा 4.
बघा आता आपला झाला डिनॉमिनेटर सेम, म्हणजे आपला एलसीएम एकदम राईट आहे. तर आता जेव्हा डिनॉमिनेटर सेम होतील तेव्हा सेम ही स्टेप फॉलो करायची. दोन्ही सेम डिनॉमिनेटर आहेत तर फक्त त्याच्यापैकी एकच घ्यायचा आणि वरच्यांचं प्लस करायचं. तर 9 + 4 काय येतं 13 आणि डिनॉमिनेटर 12. आता ह्याला लोएस्ट फॉर्म मध्ये तर कन्वर्ट करायचं म्हटलं तर 13 आणि 12 कुठल्या तरी एका टेबल मध्ये पाहिजे, पण 13 आणि 12 कुठल्याच टेबल मध्ये आपल्याला ते सापडत नाही. म्हणजे 3/4 + 4/12 चा आन्सर आहे 13/12. म्हणजे आपल्याला ऍडिशनचं फ्रॅक्शन करत असताना दोन प्रकारे करा असं म्हणून विचारलं जातं. कधी कधी आपल्याला डिनॉमिनेटर सेम दिलेले असतात तर तेव्हा ही स्टेप फॉलो करायची, पण कधी कधी आपल्याला डिनॉमिनेटर वेगळे असतात तेव्हा एलसीएम त्या दोन नंबरचं त्या दोन डिनॉमिनेटरचं एलसीएम फाइंड करून आपल्याला ते डिनॉमिनेटर पहिल्यांदा सेम करून घ्यावे लागतात आणि नंतरच आपण ती ऍडिशनची प्रोसेस फॉलो करू शकतो. जर ऍडिशन करत असताना फ्रॅक्शनचं जर डिनॉमिनेटर सेम नसतील तर आपण ऍडिशन करू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला डिनॉमिनेटर सेम करूनच घ्यावे लागतात आणि नंतर ऍडिशनची प्रोसेस ही फॉलो करावी लागते. आणि जेव्हा आपलं आन्सर येतं ते कधी पण आपल्याला रिड्यूस फॉर्म मध्ये म्हणजे लोएस्ट फॉर्म मध्ये असणं गरजेचं आहे. जर आन्सर लोएस्ट फॉर्म मध्ये आलं तर ठीक आहे आणि जर लोएस्ट फॉर्म मध्ये नाही आलं तर ते आपल्याला लोएस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागतं. अशा प्रकारे ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन हा व्हिडिओ तुम्हाला खूप छान पद्धतीने समजला असेल अशी मला अपेक्षा आहे, कारण मी तितक्याच सोप्या भाषेमध्ये तुम्हाला हा टॉपिक समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. रिव्हिजन साठी तुम्ही पुन्हा पुन्हा हे व्हिडिओ पहा आणि ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन ही कन्सेप्ट विद्यार्थी मित्रांनो क्लिअर करून घ्या. चला तर मग बाय विद्यार्थी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.